उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही चौक सभा घेतलेली आहे। भारताचे मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतलेली आहे। मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंबीरपणे उभी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला मराठा समाजासाठी आम्ही आरक्षण देतोय, परंतु त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षण नाकारलेलं होतं। घटक झालेले आहेत, मराठा समाजसुद्धा गरीब झालेला आहे, मराठा समाजसुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। म्हणून आज आम्ही दहिसर या ठिकाणी निमंत्रक दिलीप वावळे यांच्या उपस्थितीमध्ये नेतृत्वाखाली आम्ही आज हा प्रोटेक्ट करत आहोत। पाटलाला आम्ही सांगू इच्छितो की कुणाच्या हिश्श्यातलं तुम्ही आरक्षण मागू नका। कायद्यामध्ये तरतूद झाली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची 20 वर्षापासून मागणी आहे। आठवले साहेबांनी 1998 साली लोकसभेमध्ये आवाज उठवला होता। आम्ही बरेचशा परिषदा घेतलेल्या आहेत, बैठका घेतलेल्या आहेत, परंतु जरांगे पाटलांची जी मागणी आहे ओबीसीच्या कोट्यातून त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु आमची शासनाची मागणी अशी आहे की कुणाच्याही कोट्यातून आरक्षण न देता जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कायदा पास करून, प्रस्ताव पास करून केंद्रामध्ये पाठवला पाहिजे। समाज कल्याण खात्याकडे पाठवल्याच्या नंतर केंद्रामध्ये तो कॅबिनेटकडे गेला पाहिजे, कॅबिनेटकडून तो लोकसभेत मंजूर झाला पाहिजे, लोकसभेनंतर तो राज्यसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे तो कायदा पाठवला पाहिजे आणि राष्ट्रपतीला जर वाटलं की त्यामध्ये घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल त्याच पद्धतीने आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे। आणि जरांगे पाटील यांनी घाई करू नये, आपल्या मराठा समाजावर कोणीतरी दाग लावतील असं कृत्य करू नये। मराठा तरुणांनी बस गाड्या जाळू नयेत, सरकारच्या मालमत्तेचं नुकसान करू नये, कोणत्याही आमदार खासदारांच्या घरं पेटवता कामा नये, याने करून महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल, शांतता भंग होईल असं कुठलंही कृत्य मराठा समाजाने करू नये। आणि ओबीसीच्या कोट्यातून आणि एससीच्या कोट्यात कुठल्याही कोट्यातून न मागता सेपरेट मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने करायला पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची आणि रामदास आठवले साहेबांची मागणी आहे। जिलाध्यक्ष रमेश गायकवाड़ और तालुका अध्यक्ष दिलीप वावले के निमंत्रण पर आज यहाँ मनोज जरांगे पाटिल मराठा समाज का आरक्षण की जो मांग कर रहे हैं और दूसरे ओबीसी दूसरे समाज का जो आरक्षण है एससी ओबीसी का, उसमें हिस्सेदारी नहीं रखते हुए मराठा समाज को, उनको दुबला घटक जो मराठा समाज में है सर्वे करके उनको आरक्षण देने का काम करना चाहिए। आज देश में जो खाजगीकरण बढ़ रहा है, खाजगीकरण में भी आरक्षण होना चाहिए, प्रमोशन में रिजर्वेशन होना चाहिए। बरसों से रिपब्लिकन पार्टी का मांग है मराठा समाज को आरक्षण देने का काम, उसका कायदा बनाने का काम होना चाहिए। राज्यसभा से लोकसभा, लोकसभा से राष्ट्रपति, जहाँ जनप्रतिनिधि बैठते हैं वहाँ कानून बनाकर संविधान में अमेंडमेंट करके उनको न्याय देने का काम करना चाहिए। जाल पोल जो हो रहा है, बस जलाने का काम, आमदार लोगों को मारने का काम हो रहा है जनप्रतिनिधियों को, उसका मैं निषेध करता हूँ। ऐसा नहीं करना चाहिए और मराठा समाज को आरक्षण देने का काम होना चाहिए। जय हिंद, जय भीम। माननीय आठवले साहब ने मराठा आंदोलन को पूरी तरह से पाठिंबा दिया है और पूरे देश भर में हमारी पार्टी इस मुद्दे पे काम कर रही है। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिला की तरफ से आज ये विरोध हम लोगों ने जाहिर किया है उनके समर्थन में। हाँ, आज ये पाठिंबा हमने उनको जाहिर किया है मराठा आरक्षण के साथ में। मैं केंद्र सरकार और राज्य सरकार से अनुरोध करूंगा कि जल्द से जल्द सभी मराठा भाइयों को मराठा आरक्षण देने का कार्य करें और यह जो पूरे महाराष्ट्र में जो हलचल मची है इसको शांत करने का काम महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार को करनी चाहिए। तो जिसमें तोड़ जो किया जा रहा है वो लोगों का फ्रस्ट्रेशन है, लोगों का गुस्सा है। इसके पहले भी मराठा आंदोलन हुआ था,
तो सरकार ने उनको कुछ प्रॉमिस किया था, और प्रॉमिस अगर किया तो आपको पूरा करना चाहिए। आप पूरा नहीं करोगे, लोग बैठेंगे, आज वो अनशन पे बैठे हैं, उनका तबीयत खराब है, अगर उनके साथ कुछ अनहोनी हो जाती है तो क्या सरकार उनकी जान लौटा पाएगी क्या? जो दुबले, जो कुचले, जो बेचारे पिछड़े लोग जो मराठा समाज के हैं उनको देना चाहिए, ये हमारा मांग है। माननीय आठवले साहब ने पूरी ताकत के साथ निषेध करते हैं। हाँ, लेकिन तोड़फोड़ जो है पब्लिक प्रॉपर्टी है, जनता का है, उसको वो हम निषेध करते हैं। हम नहीं चाहेंगे किसी का नुकसान हो, किसी को एक कंकड़ भी लगे, लेकिन ये ध्यान सरकार को भी रखना चाहिए। अगर सरकार इसका ध्यान नहीं रखेगी तो विरोध और बढ़ेगा।